संत ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथा भाग 5. हा विद्वत महान शास्त्री मंडळी समोर जाऊन या 4 लेकरांनी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्या कोवळ्या कोमल बालकांना पाहून शास्त्री मंडळींना मोठं नवल व कौतुक वाटलं. ज्ञानोबांचं रूप कसं होतं तर त्यांनी स्वतःचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात केलं आहे. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नानी रसिन्नला गळा कोवळिकाचा. हा हो जे शारदियाचे बोल चंद्रबिंब पल्लेले, का तेजाची मूर्ती बैसले आसनावरी. अशी ती 4 रुपडी नमस्कार करताना पाहून धर्माधिकाऱ्यांनी काय हवं म्हणून विचारले असता आळंदीहून आणलेले पत्र त्यांच्या हातात दिले. इतर मंडळींनीही पत्र वाचल्यावर एवढी देखणी मुलं आणि संन्याशाची म्हणून गोंधळात पडली. भानावर येऊन शेवटी धर्माधिकारी त्या भावंडांना म्हणाले, हा प्रश्न आमच्यासाठी नवीन आहे. आजवर असं कधी घडलं नाही, म्हणून पैठणमधले विद्वान शास्त्री गोळा करून विचारविमर्श करण्यासाठी हा प्रश्न सभेसमोर ठेवावा लागेल. बातमी संबंध पैठणभर पसरली. दुसऱ्या दिवशी सभा भरली. धर्माधिकारी झाडून सारे पैठणकर शास्त्री पंडित समेला उपस्थित झालेत आणि या संन्याशाच्या 4 मुलांना बघायला चिक्कार गर्दी झाली. कुणी त्यांना पाहायला, कुणी त्यांची थट्टा टिंगल शिव्या द्यायला जमा झालेत अन ही 4 भावंड सभेसमोर येऊन हजर झालीत. यांनी आणलेलं पत्र धर्माधिकाऱ्यांनी सगळ्या सभेला वाचून दाखवले. झालं. पोथ्यांचे बंद सुटले, ग्रंथाची पान फडफडायला लागली, सगळ्या स्मृती धुंडाळून निघाल्यात. पण मार्ग काही सापडेना. शेवटी धर्माधिकाऱ्यांनी मुलांना सांगितले की आम्ही सर्व शास्त्र शोधली, पण तुमच्यासाठी काही मार्ग सापडला नाही. म्हणून तुमची मुंज करता येणार नाही. तुम्ही देवाची मनोभावी भक्ती करावी, सचोटीने वागावे, भजन कीर्तन करून समाजाचे प्रबोधन करावे, सगळ्यांच्या ठिकाणी समभाव ठेवावा. हे ऐकून 4ही भावंडांना खूप आनंद झाला. पण टवाळखोरांना इतका सरळ सरळ लागलेला निकाल काही आवडला नाही. त्यांना विशेष काहीतरी खरभरीत विपरीत बोलाचाली अपेक्षित होती. काहीच न घडता सहजासहजी मिटलेलं प्रकरण त्यांना कसं बरं पचनी पडेल. काहीतरी खुसपट काढून या मुलांना हैराण करावं, त्रास द्यावा असा त्यांचा विचार सुरू होता. तोच ज्ञान्या नावाचा पालखीचा रेडा येताना टवाळखोरांना दिसला. त्यातला एक जण म्हणाला, या दोघांचे नाव एकच आहे, दोघेही भाऊच की जणू. ज्ञानोबानं ऐकलं मात्र तसा तो तेजाचा पुतळा तेजाळत म्हणाला, या रेड्यातील चैतन्य आणि माझ्यातील चैतन्य सर्वात्मक दोन्ही एकच आहे. तो निंदक उठून पाखलवाल्याच्या हातातल्या आसूड घेतला अन रेड्याच्या पाठीवर सटासट तडाखे मारायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, प्रत्येक तडाखा रेड्याच्या पाठीवर आणि तांबडा निळा उठावदार वळ ज्ञानोबांच्या पाठीवर. ज्ञानोबांची पाठ सगळी फुलून निघाली. मग मात्र निंदक हादरले. तरी एक जण धीर धरून चाचरत म्हणालाच, हा जादूटोणा विद्या असू शकते. तुम्हा दोघांचं चैतन्य एकच आहे ना, तर तू या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र वदवून दाखव. ज्ञानोबांनी हसत हसत आव्हान स्वीकारले. ज्ञानोबा रेड्याजवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, या भूदेवाची तुला आज्ञा आहे. तू ऋग्वेद आणि ओंकार म्हणून दाखव. आणि अद्भुत घडलं. अत्यंत स्वच्छ स्पष्ट स्वरांसहित वेदमंत्राचा घोष रेड्याच्या मुखातून सुरू झाला. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृतबीजम होतारम रत्नघातमम. हे अद्भुत आश्चर्य पाहून सर्व पंडित शास्त्री पटापट ज्ञानोबांच्या पायी कोसळले. निंदकांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतले. सज्जनांना आनंद झाला. एकनाथांनी म्हटलंच आहे, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. आता कुचेष्टा थट्टा मस्करी टिंगलटवाळी मागे पडली. त्यांचा जिकडे तिकडे जय जयकार होऊ लागला. धर्माधिकारी हात जोडून म्हणाले, आम्ही काय आपला पावन करून घेणार? आपण पावन करून घेण्याच्या पलीकडे आहात. सर्व त्रिभुवन पावन करण्याची आपली योग्यता आपल्याला सर्त करून घ्यायची भाषा म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखेच आहे. कर्मठपणाच्या अभिमानानं सर्व जीवन व्यर्थ वाया गेले. फुकाचा डौल कशाची आम्ही शास्त्री पंडित. वैराग्य माहीत नाही, भक्तीची ओळख नसलेली, नुसते प्रपंचाचे दास. आपल्याला मुंज करून घेण्याची गरजच नाही, मुक्त आहात आपण. निंदक वधू लागले. कुचेष्टा करणारे लोटांगण घालू लागले. ही 4 भावंड जिथे असतील तिथेही तोबा गर्दी. प्रत्येकाचा आग्रह आपल्या घरी येऊन चटणी भाकरी जेवायला घ्यावे.
काही दिवस पैठणमध्ये मोठ्या आनंदात गेले. भजनाचा, कीर्तनाचा, प्रवचनाचा, श्रवणाचा आनंद. संध्याकाळी देवळात रसाळ प्रवचन करावं, कधी ज्ञानोबा स्वरचित एखादा देखणा अभंग म्हणावा, कीर्तनाला उभं राहावं. निवृत्ती दादा ज्ञानोबांचे गुरु, त्यांनी समोर बसावं. मागे सोपान मुक्ताईनं टाळ घेऊन उभं राहावं. गर्दी एवढी की मुंगी शिरायला वाव नसायचा. झाडून सर्व पैठण लोटायचं. ज्ञानोबांच्या एखाद्या अभंगात गोकुळातल्या एखाद्या गोपीचं वर्णन करताना श्रीहरी कुठे गेला, तो सापडेना म्हणून गोपीची तळमळ व्यक्त करायचे, तर कधी श्रीहरीची वाट पाहणाऱ्या गोपीचं रसाळ वाणीत हुबेहूब वर्णन करायचे. कधी ज्ञानोबानं गोपाळांचं रूपक करून देवाशी भांडण उकरून काढावं. तो गोपाळ देवाला म्हणतो, देवा तू मोठा लबाड आहेस. स्वतः तेवढी चांगली घुंगडी जी सत्वगुणांनी विणलेली आहे, तिला रत्नांनी जडवलेलं 6 गुणांचे गोंडे आहेत, आणि आम्हाला मात्र 6 विकारांनी विणलेली फाटकी 9 ठिकाणी उसवलेली अशी वाईट घुंगडी तेवढी आम्हाला. ज्ञानोबांनी जणू सगळ्या पैठणला वेडच लावले. आळंदीकरांच्या समाधानासाठी पैठणकरांनी या भावंडांच्या हाती पत्र लिहून दिले. काय लिहिले होते त्या पत्रात? नामदेवांनी सांगितलंय, हे परलोकीचे तारू देवत्रय यासी प्रायश्चित्तासी घ्यावे कोणी. जणू हे तिघेही ब्रह्म विष्णू महेशच. तेव्हा यांना कोणी आणि काय प्रायश्चित्त देणार? उलट यांच्या संगतीत राहणारेही संसारसागर तरुण जातील एवढा यांचा महिमा. पत्र घेऊन हे 4 बाल साधू बरोबर भक्त मंडळी हरिरंगात रंगलेली गावोगावी भक्तीचा पूर वाहवीत प्रवरातीरी नेवाशाला पोहोचले. नेवासा गाव मोठं देखणं. प्रवर नदीला मोठाले घाट. गावात मोहनीराजांचं देऊळ. मोहनीराज म्हणजे महामाया. देवदैत्यात अमृतासाठी भांडण झाले तेव्हा श्री विष्णूंनी आदिमायाचं रूप घेतलं. ती आदिमाया म्हणजे मोहनीराज. नेवाशाला त्यांचं वास्तव्य, त्यामुळे या गावाला क्षेत्राचा महिमा. गावाबाहेर प्रवरेकाठी असलेल्या महादेवाच्या देवळात ही सर्व मंडळी उतरली. ओघवीत रसाळ वाणीत भजन कीर्तन भक्तीचा रंग जमू लागला. एके दिवशी निवृत्तीनाथ ज्ञानोबाला म्हणाले, अरे आजपर्यंतचा सगळा परमार्थ, गीता, महाभारत, रामायण, स्मृती, पुराण हे सगळं संस्कृतमध्ये असल्यामुळे याची मक्तेदारी फक्त विद्वान ब्राह्मणांकडेच. भोळ्या बाबड्या जनतेला यापासून वंचितच राहावं लागलं. परमार्थरूपी ही गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या ज्ञानोबा माऊलींनी आणि त्यांच्या भावंडांनी किती त्रास सोसला आहे याची गिणती आपल्याला या कथांमधून नक्कीच मिळणार आहे. जर तुम्हाला कथा आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.